पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की ऊस, डाळिंब आणि पारंपरिक शेतीचं चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. मात्र आता इंदापूर तालुक्यातील काही शेतकरी आधुनिक शेतीची नवी वाट चोखाळताना दिसत आहेत. कमी पाणी, कमी खर्च, चांगला बाजारभाव आणि भरघोस उत्पादन या वैशिष्ट्यामुळे ड्रॅगन फ्रूट शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरते. एवढंच नाही तर या शेतीमुळे ग्रामीण भागात रोजगाराच्या नव्या संधीही निर्माण होत आहेत. पाहुयात विशाल भोंग यांचा हा विशेष रिपोर्ट. इंदापूर तालुक्यातील एका शेतकऱ्यानं सुमारे 1.25 एकर क्षेत्रात ड्रॅगन फ्रूटची लागवड केली. विशेष म्हणजे अवघ्या 11 महिन्यामध्ये हे पीक उत्पादनासाठी तयार झालं. पहिल्याच वर्षी सुमारे 35 टन उत्पादन मिळालं. दुसऱ्या वर्षापासून हे उत्पादन 50 टनांपर्यंत जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारं हे पीक शेतकऱ्यांसाठी आशेचं किरण ठरलंय. ड्रॅगन फ्रूट पिकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या पिकाला तुलनेनं कमी पाण्याची गरज भासते. ठिबक सिंचनामुळे पाण्याचं नियोजन प्रभावीपणे करता येतं. सोबतच देखभाल आणि औषधांवरील खर्चही मर्यादित असल्यानं उत्पादन खर्च कमी राहतो. बाजारात या फळाला सातत्यानं चांगली मागणी आणि समाधानकारक दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना चांगला आर्थिक परतावाही मिळत आहे. पावसाळा हा ड्रॅगन फ्रूट पिकासाठी अत्यंत पोषक काळ मानला जातो. वातावरणातील वाढलेली आर्द्रता झाडांच्या वाढीस मदत करते. योग्य व्यवस्थापन केल्यास फळधारणा वाढते आणि उत्पादनात लक्षणीय वाढ होत असल्यानं शेतकऱ्यांचा अनुभव आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानासोबतच नैसर्गिक वातावरणात देखील या शेतीला मोठी साथ मिळत असते. ड्रॅगन फ्रूट शेतीचा फायदा केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर ग्रामीण भागातील कामगारांना देखील होत आहे. लागवड, छाटणी, फळांची तोडणी, वर्गीकरण आणि पॅकिंग अशा विविध कामांसाठी वर्षभर मजुरांची गरज भासत असल्यानं अनेकांना नियमित रोजगार उपलब्ध होत आहे. योग्य नियोजन, ठिबक सिंचन आणि शास्त्रीय पद्धतीनं लागवड केल्यास ड्रॅगन फ्रूट शेती अधिक फायदेशीर ठरू शकते. बदलत्या हवामानात आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर पारंपरिक शेतीला पर्याय म्हणून अनेक शेतकरी आता ह्या आधुनिक शेतीकडे वळताना पाहायला मिळत आहेत. शेतीत नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास उत्पन्नाबरोबरच रोजगार निर्मितीलाही चालना मिळू शकते. हे इंदापूरमधील हे उदाहरण अधोरेखित करत आहे. 11 महिन्यात पहिलं पीक चालू झालं गेल्या वर्षी. आता हे दुसरं पीक चालू आहे. कारण 11 महिन्यात चालू झाल्यानंतर पहिल्याच पिकाला 1.25 एकरामध्ये 35 टन माल निघाला. कमीत कमी 1.25 एकरामध्ये ह्या वर्षी दुसऱ्या वर्षी आता 50 टन माल निघेल. ऊसापेक्षा ही सोपी शेती, कारण ऊसाला सारखं आपदावं लागतं आणि ऊसाला खर्च तसा याला पहिल्यांदाच खर्च आहे, नंतर काही खर्च नाही. कारण आता आमचं ज्यावेळेस आता पहिला भार 4 लाखाचा होतोय त्यावेळेस त्याला फक्त मटेरियल 8,000 रुपयाचं मटेरियल गेले आणि 700 रुपयाचं औषध गेले. त्यात पहिला भार निघाला. कमी पाणी, कमी खर्च, चांगला बाजारभाव आणि रोजगार निर्मिती या चारही बाबींमुळे ड्रॅगन फ्रूट शेती शेतकऱ्यांसाठी नवी संधी बनत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतीचा चेहरामोहरा बदलण्याची क्षमता या आधुनिक पिकात असल्याचं चित्र सध्या इंदापूरमध्ये पाहायला मिळतोय. ब्युरो रिपोर्ट, विशाल भोंग, पुढारी न्यूज, इंदापूर.